नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक डाऊट होता की सर जो सिलेबस आहे त्याचं नेमकं वेटेज काय असणार आहे। तर मित्रो, आपल्याला सध्या तरी जो आरटीओ एमईआय चा सिलेबस आहे ना त्याचं आताचं वेटेज काय असेल हे माहिती नाही, पण हे वेटेज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न कसा करू शकतो। तर ओल्ड सिलेबस मध्ये आपल्याला डायरेक्ट प्रत्येक विषयाचं वेटेज हे दिलेलं होतं, जसं की सॉम किती मार्काला येणार, टॉम किती मार्काला येणार, थर्मो किती मार्काला येणार, या सर्व गोष्टी मागच्या पेपरमध्ये म्हणजे 2020 आणि त्याच्या अगोदर झालेल्या 17 मध्ये हे फिक्स होतं। तर आता या 2020 चा सिलेबस आणि पुढे जी अपकमिंग आरटीओ एमईआय ची मेन्स आहे त्यामध्ये जो सिलेबस असणार आहे याच्यात नेमका बदल काय आहे आणि कुठला सिलेबस जर जास्त इझी वाटतो हे पण आपण बघू, कारण मग त्यानुसार आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करता येतील, आपण कशी तयारी केली पाहिजे ते आणि नेमकं कुठल्या विषयावर किती फोकस सुद्धा ठेवला पाहिजे ते या गोष्टींची थोडी आयडिया येते। तर चला बघू ओल्ड सिलेबस आपला काय होता वर्सेस न्यू सिलेबस काय असणार आहे। तर सर्वप्रथम बघून घ्या की ओल्ड सिलेबस मध्ये जे मार्किंग स्कीम होती किंवा पेपर कशा प्रकारे होता तो बघा, 3 सेक्शन यायचे। हे मेन्सचं चाललंय मित्रो, राईट। हे सर्व काही मेन्सचं आहे, कारण जी प्री आहे ती आता कंबाईन ग्रुप सी मध्ये गेलेली आहे, त्यामुळे ग्रुप सी ची प्री समजून चालायचं। आपले बरेचसे सेशन ग्रुप सी सी रिलेटेड चालू आहेत। तुम्ही जर ते सेशन बघितले नसेल तर बघायला सुरुवात करा। बरेच डेमो सेशन आपले युट्यूबवर लाईव्ह फॉर्मॅट मध्ये घेण्यात आलेले होते। तुम्ही जर आपलं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येत जाईल बेल आयकॉनला जर तुम्ही क्लिक केलं तर। आता बघा, सेक्शन ए जो आहे तो त्यामध्ये तुम्हाला लगभग 120 क्वेश्चन यायचे। तो मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगशी रिलेटेड होता, राईट। 120 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो, असे 240 क्वेश्चन। क्लिअर। नंतर बघा सेक्शन बी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, राईट, 30 क्वेश्चन्स यायचे, ते तुमचे 60 मार्काचे असायचे। म्हणजे लगभग तुमचा 150 मार्काचा पेपर, 150 क्वेश्चनचा पेपर जो की 300 मार्कासाठी विचारला जायचा। आता तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं हे सेक्शन सी आहे। आता काय असतं की सेक्शन ए इज अ मॅन्डेटरी, कंपल्सरी होता सर्वांसाठी सेक्शन ए। सेक्शन बी किंवा सेक्शन सी मधला तुम्हाला एक चूज करायचा होता, हे एकमेकाच्या ऑर होते, राईट। एक तर सेक्शन बी चूज करा किंवा सेक्शन सी चूज करा, राईट। इथेही 30 क्वेश्चन आहेत, इथेही 30 क्वेश्चन आहेत 60 मार्कासाठी। क्लिअर। म्हणजे हे 240 आणि या 60 पैकी एक असा 300 मार्काचा पेपर असायचा 150 क्वेश्चनचा, जो की तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करावा लागायचा। 1/4 निगेटिव्ह असायचं। क्लिअर। 1/4 निगेटिव्ह असायचं, हा तुमचा पॅटर्न होता। आता जे 120 क्वेश्चन्स होते ते सेक्शन ए चे होते। तर मग सेक्शन ए मध्ये तुमचा कुठला विषय किती मार्काला होता, जसा की सॉम, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, 15 क्वेश्चन किती मार्काला होते, 30 मार्काला होते। त्यानंतर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, याला आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणू शकतो। क्लिअर। याच्यामध्ये मटेरियलचा सुद्धा थोडासा पार्ट विचारला जायचा। क्लिअर। तर याचे 20 क्वेश्चन यायचे किती मार्काला, 40 मार्काला। त्याचसोबत थेअरी ऑफ मशीन, ज्याला आपण टॉम म्हणतो, थोडासा डिझाईनचा पार्ट सुद्धा याच्यामध्ये ऍड केला जायचा आणि हे 20 क्वेश्चन असायचे लगभग 40 मार्काचे। हायड्रॉलिक्स, ज्याला आपण फ्लुइड मेकॅनिक्स किंवा एफएम म्हणतो, त्याचे 20 क्वेश्चन्स असायचे किती मार्काला, 40 मार्काला। त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग, राईट, म्हणजे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ वगैरे, ज्याच्यामध्ये तुमचं आयडियल गॅस इक्वेशन पर्यंत चालायचं। रँकाइन सायकल, गॅस सायकल सुद्धा त्याच्यामध्ये होती, कॉम्प्रेसर सुद्धा त्याच्यामध्ये होतं, त्याचे लगभग 20 क्वेश्चन राहायचे 40 मार्काला। त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिन, ज्याला आपण आयसी इंजिन म्हणतो, आयसी इंजिनचं नाव यांनी काय ठेवलं होतं, ऑटोमोबाईल इंजिन, ज्याचे 15 क्वेश्चन यायचे 30 मार्काला। आणि फायनली इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, ज्याचे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा होतं सिलेबस मध्ये, ज्याचे 10 क्वेश्चन यायचे 20 मार्काला। असे 120 क्वेश्चन तुमचे 240 मार्क्स साठी असायचे। सेक्शन ए जो की मॅन्डेटरी असायचा, राईट, मॅन्डेटरी असायचा, मग ऑटोमोबाईलचे विद्यार्थी असो की मेकॅनिकलचे। आता बघा सेक्शन बी आणि सी दोन्हीपैकी एक चूज करावं लागायचं। सर्व क्वेश्चन यायचे सोबत, सेक्शन बी चे यायचे, सी चे यायचे, एकच क्वेश्चन पेपर तुमच्या मनाने एक्झाम मध्ये सॉल्व्ह करा, कुठला सेक्शन बी सॉल्व्ह करा किंवा सेक्शन सी सॉल्व्ह करा। आता हे सेक्शन बी मध्ये काय होतं, हायड्रॉलिक मशीन, म्हणजे तुमचं हायड्रॉलिक टर्बाईन, पंप आणि त्या रिलेटेड थोडंसं हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्सचा पार्ट होता। 10 क्वेश्चन 20 मार्काला यायचे। त्यानंतर रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग होतं, 10 क्वेश्चन 20 मार्काला। इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग 10 क्वेश्चन 20 मार्काला, म्हणजे असे 30 क्वेश्चन 60 मार्कासाठी विचारले
जायचे. पुन्हा सेक्शन सी मध्ये आता हे दोन्ही एकमेकाच्या ऑर आहेत. सेक्शन सी मध्ये ऑटोमोबाईल सिस्टम 10 क्वेश्चन 20 मार्काला, त्यानंतर व्हेइकल मेंटेनन्स 10 क्वेश्चन तुमचे 20 मार्काला, ओके, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट 10 क्वेश्चन 20 मार्काला, असे 30 क्वेश्चन तुमचे 60 मार्काला यायचे. क्लिअर. आता बघितलं तर तुमचा आता हा जो होता तो सेक्शन ए चा सिलेबस होता, म्हणजे सॉम, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये मटेरियल्स पण तुम्हाला दिसतं, नॉन चिप फॉर्मिंग प्रोसेस, चिप फॉर्मिंग प्रोसेस, टर्निंग वगैरे, मशीनिंग, ते सर्व मी सिलेबस तर तुम्हाला सांगितलंय. थेरी ऑफ मशीन एक होतं, त्यासोबत हायड्रॉलिक्स, थर्मल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. ऑटोमोबाईल इंजिन्स म्हणजे आयसी इंजिन, राईट, ते ऑटोमोबाईल वेगळं जे की सेक्शन सी मध्ये आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. क्लिअर. आपली बॅच मित्रो सध्या ही प्रीची बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये चालू आहे. ग्रुप सी चे एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवतात. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, फुल लेंथ टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे. अधिकाऱ्यांशी संवाद करण्याची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे. पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा असणार आहे. आणि याची फीस मात्र 5999 प्लस जीएसटी मध्ये आपण ही बॅच अवेलेबल करून देतो. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये प्रीची बॅच असणार आहे. मेन्सची जी बॅच आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. रेकॉर्डिंग प्रोसेसमध्येही आहेत, काही अपलोडही झालेल्या आहेत. ओके, महाराष्ट्रातली सर्वात विश्वसनीय फॅकल्टी ज्यांनी 2017 आणि 20 या दोन्ही आरटीओ मध्ये खूप चांगले रिझल्ट दिलेले आहेत, ते फॅकल्टी तुम्हाला शिकवा आहे. मग प्रतीक सर असो, मी आहे स्वतः, धनंजय सर मेंटॉरिंग सेशन्स वगैरे असणारच आहेत. पर्सनल काउन्सिलिंग, राईट, आरटीओ ऑफिसर झाले त्यांच्याशी संवाद संधी मिळणार आहे. रिव्हिजन क्रॅश सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असतील. हँड रिटन नोट्स माझ्या तिथं तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. डिटेल पीवायक्यूचा अनालिसिस तुम्हाला अवेलेबल होईल. मेगा ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मिळेल. लगभग 20,000 MCQ ची टेस्ट सिरीज आहे. 6999 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल होऊन जाईल. दोन्ही बॅचचे फीचर जर तुम्ही एकत्र केले, प्री लाईव्ह आणि मेन्स रेकॉर्डेड, तर ती तुम्हाला 999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल होईल. याच्यावर तुम्ही YM10 हा कुपन कोड यूज केला तर 10% डिस्काउंट सुद्धा अवेलेबल होईल. हा YM10 कुपन कोड यूज करा, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे सर्व काही दिलेलं आहे. आता बघा, सेक्शन बी मध्ये तुम्हाला हायड्रॉलिक मशीन होतं, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग होतं आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग होतं. हायड्रॉलिक मशीन मध्ये काय होतं बघा, इम्पॅक्ट ऑफ जेट, हायड्रॉलिक टर्बाइन, हायड्रॉलिक पंप, सेंट्रिफ्युगल, रेसिप्रोकेटिंग पंप अँड हायड्रॉलिक कंट्रोल सर्किट, ज्याला आपण हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स म्हणतो. क्लिअर आहे. रेफ्रिजरेशन अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे होतं. आणि ग्रुप सी याच्यामध्ये सेक्शन सी मध्ये काय, ऑटोमोबाईल सिस्टम म्हणजे व्हेकल लेआउट, ट्रान्समिशन सिस्टम, ब्रेकिंग सिस्टम, एबीएस, स्टेअरिंग, सस्पेन्शन सिस्टम, चासीस, फ्रेम आणि बॉडी. त्यानंतर व्हेकल मेंटेनन्स, परफॉर्मन्स ऑफ व्हेकल, इंजिन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, वर्कशॉप लेआउट, रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, इमिशन मेजरमेंट अँड कंट्रोल टेक्निक. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, एलिमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, डिस ऑपरेशन अँड व्हेकल ऍक्ट, टॅक्सेशन, इन्शुरन्स. आता त्यांनी काय केलं, या सर्वांना एकत्र करून टाकलं. न्यू सिलेबस मध्ये जर तुम्ही आले तर सिस्टम काय केली त्यांनी, मेन्सची 150 क्वेश्चन आहेत, राईट. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कालाच आहे, तर हा 300 मार्काचा तुमचा पेपर बनतो. 1/4च निगेटिव्ह आहे. हे पण कॉमन ठेवलं. किती क्वेश्चन येणार हे पण कॉमन ठेवलं. किती मार्काला येणार हे पण कॉमन ठेवलं. टाइम सुद्धा कॉमन ठेवलेला आहे, 1.5 तासाचा. किती वेळ दिलेला आहे, 1.5 तासाचा. म्हणजे विचार करा, 1.5 तासामध्ये 150 क्वेश्चनचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. स्पीड थोडासा असणं गरजेचंच आहे. बघा आता सिलेबस काय दिला, मी डिटेलमध्ये सिलेबस अनालिसिस केलेलंच आहे, युट्यूबवर आहे, तुम्ही बघून घ्या. बघा, कुठल्याही एक्झामचा सिलेबस समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे सिलेबसचं अनालिसिस केलंय ते व्यवस्थित बघून घ्या. ओके, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जुन्यामध्ये होतं, टॉमही जुन्यामध्ये होतं, हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशिनरी दोन्ही होते. एक सेक्शन बी मध्ये होतं आणि एक सेक्शन ए मध्ये होतं, दोन्ही कंबाईन केलं. त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन एक सेक्शन बी मध्ये होतं, एक सेक्शन ए मध्ये होतं, त्यालाही पुन्हा कंबाईन केलं. क्लिअर. त्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सेक्शन बी मध्ये होतं, त्याला घेऊन आले, राईट. त्यानंतर पॉवर डेव्हलपिंग सिस्टम अँड कन्स्ट्रक्शन, हे चासीज वगैरे सेक्शन सी मध्ये होतं, आलं सिलेबस मध्ये. कुलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टम हा पण तुम्हाला मागच्या सिलेबस मध्ये ऑटोमोबाईल मध्येच मिळेल, राईट. कारण बघा, ऑटोमोबाईलला थोडंसं वाढवलेलं आहे, राईट. आणि ऑटोमोबाईल आणि त्यासोबत आयसी इंजिन या दोन्ही गोष्टींमध्ये आयसी मागच्या वेळेस आयसी इंजिन मध्ये शिकवलेलं आहे. आयसी इंजिनला काय होतं की आयसी इंजिन मध्ये कुलिंग, लुब्रिकेशन, इंजेक्शन, इमिशन हे सर्वांचा स्कोप आयसी इंजिन मध्ये बनतो आणि तो स्कोप तुम्हाला
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा बनतो. मग शिकवणाऱ्यावर आहे तो किती ऑटोमोबाईल मध्ये तुम्हाला त्या गोष्टी कव्हर करून देतो. त्यानंतर ट्रान्समिशन सिस्टम, जसे की कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ सिंगल प्लेट, मल्टीप्लेट, कोन, क्लच वगैरे या ज्या आहेत, काही पार्ट तुम्हाला डिझाईन मध्ये मिळणार, काही पार्ट तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये मिळणार. ओके, त्यानंतर स्टेअरिंग सिस्टम अँड स्टार्टिंग डिव्हाइस, हे पण तुम्हाला कशात मिळणार आहे, ऑटोमोबाईल मध्ये. म्हणजे ऑटोमोबाईल जे पहिलं एकच चॅप्टर दिलेलं होतं ना, त्याच्यातून आता वेगवेगळे चॅप्टर केलेत. याचा अर्थ काय की त्यांनी त्या गोष्टीचा स्कोप वाढवलेला आहे. आता पुढे चालूत आपण. आता पुढे जर बघितलं तुम्ही, डिफरन्शियल, रिअल ऍक्झल अँड ब्रेक्स, राईट, हा पण ऑटोमोबाईलचा पार्ट आहे. पुन्हा सेपरेट चॅप्टर दिलं, पुन्हा स्कोप वाढवला गेला, राईट. त्यानंतर व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, याच्यामध्ये व्हेकल मेंटेनन्स मागच्या याच्यामध्ये होतो, क्लिअर. फक्त तिथेही अगेन कमी स्कोप, आता इथं स्कोप वाढवला गेला. त्यानंतर ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम, याच्यात बॅटरी आहे, त्यानंतर स्टार्टिंग सिस्टम, अल्टरनेटर, चार्जिंग, इन्स्पेक्शन, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम. आता ब्रँड न्यू सब्जेक्ट, ज्याचा बिलकुल मागच्या वेळेस काहीही स्कोप नव्हता सिलेबस मध्ये संपूर्ण, तो म्हणजे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल. कारण आता बघा तुम्ही मार्केटमध्ये ईव्हीज यायला लागल्यात, आरटीओ ऑफिसरला त्याबद्दलचे बेसिक तर ऍटलीस्ट माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा सिलेबस मध्ये ईव्ही टाकलं, ब्रँड न्यू टॉपिक आहे, क्लिअर. त्यानंतर मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी, हा पण न्यू टॉपिक आहे, राईट. हा पण म्हणजे मागचंही आहे, राईट, पण आता थोडंसं जास्त दिलंय, क्लिअर. मागच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ना, शेवटचा जो होता तो तुमचा मोटर व्हेकलच होता. हा, हे याच्यामध्ये एलिमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑपरेशन मोटर व्हेकल ऍक्ट, हे असं लिहिलेलं होतं. टॅक्सेशन आणि इन्शुरन्स, आता काय केलं त्यांनी, सेपरेट केलं. म्हणजे लगभग तुम्हाला आता किती टॉपिक दिले, 15 टॉपिक दिले, क्लिअर. काही टॉपिकचं वेटेज जास्त असणार आहे, काहींचं कमी असणार आहे. आणि आपल्याला या 15 टॉपिक मधून किती क्वेश्चन्स मिळणार आहेत, 150 क्वेश्चन्स हे मिळणार आहेत, राईट. हा, काही जसं की इलेक्ट्रिक व्हेकल 10 क्वेश्चन येणं मुश्किलच आहे ना. आपण जर याला 15 टॉपिकनं डिवाइड केलं 150 क्वेश्चन्सला, तर पर टॉपिक किती, 10. पण काही टॉपिकला तुम्हाला जास्त क्वेश्चन्स हे नक्की मिळतील, काही ठिकाणी कमी मिळतील, राईट. जसं हे ऑटोमोबाईलचा पार्ट आहे, ऑटोमोबाईलचे 4-4, 5-5 टॉपिक दिले. मग एवढे क्वेश्चन बनणार आहेत का ऑटोमोबाईलवर क्वेश्चन्स हे नेहमी असणारच आहेत, जास्तही असतील, पण एवढे नाही जेवढे टॉपिक दिले. जसं की बघा आता याच्यामध्ये ऍक्झल वगैरे एक टॉपिक झाला, त्याचसोबत तुमचं स्टिअरिंग दुसरा, ट्रान्समिशन तिसरा, कुलिंग चौथा, ओके, पॉवर डेव्हलपिंग सिस्टम 5वा, त्यानंतर हे 5 झाले. म्हणजे 50 क्वेश्चन येणार का, 100 मार्काचा ऑटोमोबाईल फक्त एक सब्जेक्ट येणार आहे का, तसं होणार नाहीये, राईट. त्यामुळे सरळ सकट पर टॉपिक 10 क्वेश्चन्स होतील असं वाटत नाही. काही अपडेट आले तर ते नक्की मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो, जर त्यांनी काही चेंजेस दिलेले असतील एमपीएससी द्वारा. मागचं हे पूर्ण एमपीएससी द्वारा दिलं गेलेलं होतं आणि माझं अनुमान काय असेल मी काही दिवसामध्ये ते घेऊन येणार आहे, राईट. त्याच्यावर मी चालू केलंय की स्कोप किती आहे, किती क्वेश्चन्स बनू शकतात, कशा प्रकारे बनू शकतात. त्यानंतर मी तुम्हाला एक मॅट्रिक्स देऊन टाकेल की एवढे क्वेश्चन्स तुम्ही या टॉपिक थ्रू एक्सपेक्ट करू शकता. पण लगेच थोडंसं वेट करा, तुम्हाला टॉपिक वाईजही किती कुठल्या याच्यावर फोकस द्यायला पाहिजे तो पण सांगतो. फक्त मागचा अंदाज तुम्हाला जर असेल, नवीन विद्यार्थी जे पहिली वेळेस याच्यामध्ये एंट्री करतात त्यांना मागचा अंदाज असणं सुद्धा गरजेचं आहे, राईट. तुम्ही जर आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं नसेल तर इग्नाइट मेकॅनिकल टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आपल्या ऍपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करून घ्या. 4x8996116 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येही अवेलेबल आहे. तुम्हाला काही जरी अडचण असेल तर बिनधास्तपणे कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडून जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढी नक्की करू. मी तर थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.